हॅलो स्टुडंट्स, आज आपण कॉम्प्लेक्स नंबर या टॉपिकमधला एक्सरसाइज 1.1 सुरू करतोय. याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो दिलाय सिम्प्लिफाय द फॉलोइंग. आता जो फर्स्ट आहे सिम्प्लिफाय द फॉलोइंग, त्याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन दिलाय -√16 + 3 √(-25 + √(-36 -√(-625). त्याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. तर इथे बघा, सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी काय करावं लागेल. आपल्याला माहिती आहे √(-16 जो आहे √(-16 तो कसा लिहा, √16 × √-1. आता √-1 ची व्हॅल्यू काय आहे, r ही व्हॅल्यू आहे. ठीक आहे, मग हा काय येईल, √16 is 4 and √-1 is I. So √(-16 is 4i. त्याचप्रमाणे √(-25 काय आहे, इट इज 5i. सिमिलरली √(-36 काय आहे, 6i. त्याचप्रमाणे √(-625 काय आहे, 25i. 25 चा स्क्वेअर 625 and √-1 is I. So given form is √(-16 that is 4i plus 3 into √(-25 is 5i plus √36 minus 36 is 6i and √(-625 is -25i, which is equal to 4i plus 3 into 5 15i plus 6i minus 25i. आता बघा, 4i plus 6i 10i, 10i plus 15i म्हणजेच किती, 25i and -25i will give us 0. So simplification of given form or given complex form is equal to 0. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. इथे मी तुम्हाला समजण्यासाठी स्प्लिट करून दिले, मी डायरेक्टली स्टेप घेतली तरी चालेल. आता आपण सेकंड एक्झाम्पलकडे जाऊया. सेकंड एक्झाम्पल आहे, सेकंड एक्झाम्पल 4 √(-4 + 5 √(-9 -3 √(-16), which is equal to 4 into √(-4 is 2i plus 5 into √(-9 is 3i minus 3 into √(-16 is 4i, which is equal to 4 into 2 8i plus 5 into 3 15i, 3 into 4 -12i, which is equal to 8i plus 15 minus 12 is 3i. 8i plus 3i 11i. अशा पद्धतीने आपण सिम्प्लिफिकेशन करायचं. याच्यामध्ये √(-4 2i, √(-9 3i आणि √(-16 4i ने रिप्लेस करायचा आणि ॲडिशन करायची. तर इथे आपला फर्स्ट क्वेश्चनमध्ये 2 एक्झाम्पल आपण पूर्ण केले. आता आपण सेकंड क्वेश्चनकडे जाऊया. सेकंड क्वेश्चन आहे, टू राईट द कॉन्जुगेट ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर्स. कॉन्जुगेट म्हणजे काय, पहिल्यांदा आपण एक्सप्लेनेशन बघूया. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट कशाला म्हणतात, तर बघा, दिलेला कॉम्प्लेक्स नंबर जर z = a + ib असेल तर त्याचा कॉन्जुगेट कशा डिनोट करायचा, z बार ने कॉन्जुगेट डिनोट करायचा. a + ib चा कॉन्जुगेट काय घ्यायचा, a - ib. रियल पार्ट रिमेन्स ॲज इट इज. चेंज द साइन ऑफ इमॅजिनरी पार्ट. इमॅजिनरी पार्ट इथे किती आहे, +b आहे. इथे किती झाला, -b झाला. ठीक आहे, आता जर कॉम्प्लेक्स नंबर असा दिला असेल -a + ib तर त्याचा कॉन्जुगेट काय घ्यायचा, रियल पार्ट ॲज इट इज -a. चेंज द साइन ऑफ इमॅजिनरी पार्ट, सो -ib. थर्ड मध्ये जर कॉम्प्लेक्स नंबर असा दिला असेल
ए मायनस आय बी, ए मायनस आय बी दिला असेल तर त्याचा कॉन्जुगेट काय आहे? रिअल पार्ट ॲज इट इज, चेंज द साइन ऑफ इमॅजिनरी पार्ट, सो प्लस आय बी, ए प्लस आय बी. ठीक आहे. जर असं दिलं असेल झेड इज इक्वल टू मायनस ए मायनस आय बी, हा आपला कॉम्प्लेक्स नंबर असेल, ए आणि बी कोणतेही रिअल असते, तर त्याचा कॉन्जुगेट आपण काय घ्यायचा? मायनस ए प्लस आय बी. रिअल पार्ट ॲज इट इज, चेंज द साइन ऑफ इमॅजिनरी पार्ट. अशा पद्धतीने आपण कॉम्प्लेक्स नंबर्सचे कॉन्जुगेट घ्यायचे. जर आपल्याला असं दिलं असेल आणखी आपण घेऊ शकतो झेड इज इक्वल टू, तर फक्त रिअल असेल, जर तिथे इमॅजिनरी पार्टच नसेल तर कॉन्जुगेट काय आहे? झेड बार तो सेम असेल ए. फक्त आपण इमॅजिनरी पार्ट असेल तर त्याचा साईन चेंज करायचं. मग इथं आपण प्रॉपर्टी बघितली कॉन्जुगेटची, झेड इज इक्वल टू झेड बार फॉर झेड बी अ रिअल नंबर. झेड जर रिअल नंबर असेल तर काय येतो? झेड इज इक्वल टू झेड बार येतो. आता बघूया 6 पार्ट मध्ये झेड इज इक्वल टू जर फक्त बी आय दिला असेल, रिअल पार्ट एक्झिस्टिंग नसेल तो 0 असेल, म्हणजे हा प्युअरली इमॅजिनरी कॉम्प्लेक्स नंबर असेल तर त्याचा कॉन्जुगेट झेड बार काय येतो? मायनस बी आय. म्हणजे झेड इज इक्वल टू मायनस झेड बार or z bar is equal to minus z if z is purely imaginary complex number. प्रॉपर्टी मध्ये आपण बघितले, जर z हा प्युअरली रिअल असेल तर z is equal to z bar, complex number and its conjugates are equal. If z is equal to z bar is equal to minus z, then the given complex number is purely an imaginary complex number. Okay. तर आता आपण हे सगळे 6 टाइप लक्षात ठेवायचे. याच्यापैकीच कुठला तरी कॉम्प्लेक्स फॉर्म आपल्याला दिलेला असतो, त्याचा आपल्याला कॉन्जुगेट फाइंड आउट करायचा. तर आता आपण हे सगळे क्वेश्चन्स बघूया. क्वेश्चन नंबर 2, वी हॅव टू फाइंड द कॉन्जुगेट ऑफ गिवन कॉम्प्लेक्स नंबर. आपण इथे टेबल फॉर्म मध्ये लिहूया आणि सगळे एक्झाम्पल त्याच्यामध्ये ऍड करूया. तर गिवन झेड आणि त्याचा कॉन्जुगेट झेड बार असं आपण एक टेबल बनवूया. आता पहिला एक्झाम्पल झेड मध्ये काय दिलाय? 3 प्लस आर. त्याचा कॉन्जुगेट काय येईल? 3 मायनस आर. दॅट्स युअर आन्सर. इथं तुम्ही लिहायचं लेट झेड इज इक्वल टू 3 प्लस आय, सो झेड बार इज इक्वल टू 3 मायनस आर. सेकंड काय दिलाय? कॉम्प्लेक्स नंबर 3, म्हणजे प्युअरली रिअल कॉम्प्लेक्स नंबर आहे. त्याचा कॉन्जुगेट काय येतो? सेम 3. त्याच्यामध्ये बदल येणार नाही, फक्त इमॅजिनरी पार्टच्या साइन मध्ये बदल करायचे. पॉझिटिव्हचा निगेटिव्ह, निगेटिव्हचा पॉझिटिव्ह. थर्ड कॉम्प्लेक्स नंबर दिलाय मायनस ऑफ अंडर रूट मायनस 5 मायनस रूट 7 आर. त्याचा कॉन्जुगेट काढायचं त्या अगोदर ते सिम्प्लिफिकेशन गरजेचं आहे. अंडर रूट मध्ये -5 आहे म्हणजे मायनस ऑफ रूट 5 आर मायनस रूट 7 आर असा आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर दिलाय. दोन्हीमध्ये आय फॅक्टर आहे बघा, म्हणजे हा प्युअरली इमॅजिनरी कॉम्प्लेक्स नंबर आहे. आपण कॉमन काय घेऊ शकतो? मायनस कॉमन घेतला तर रूट 5 प्लस रूट 7 आय सुद्धा कॉमन घेऊ. ठीक आहे. मग हा इमॅजिनरी कॉम्प्लेक्स फॉर्म आहे. द गिवन कॉम्प्लेक्स नंबर इज प्युअरली an imaginary number, so its conjugate is काय येतो? हा निगेटिव्ह आहे, फक्त याचा पॉझिटिव्ह फॉर्म घ्यायचा. अंडर रूट 5 प्लस अंडर रूट 7 आर हा काय आहे? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह साइन नाही दिलं तरी चालेल. फोर्थ काय दिलं आहे? मायनस अंडर रूट मायनस 5. तर याला आपण व्यवस्थित देऊयात आणि मग त्याचं कॉन्जुगेट काढूयात. इथं बघा मायनस अंडर रूट 5 आर. सो अगेन दिस कॉम्प्लेक्स नंबर इज प्युअरली an imaginary number, so its conjugate is plus root 5 r. फिफ्थ मध्ये काय आहे बघा? 5r. so its conjugate is minus 5r. रियल नंबर इथं नाही आहे तो 0 घ्यायचा. प्युअरली इमॅजिनरी कॉम्प्लेक्स नंबर आहे, सो चेंज द साइन ऑफ
गिवन कॉम्प्लेक्स. आता 6 मध्ये √5 minus r हा कॉम्प्लेक्स नंबर दिलाय. रियल पार्ट इज √5, imaginary part is -1. So change the sign of imaginary part. √5 plus r is our required conjugate. 7th काय आहे बघा, √2 plus √3r. √2 plus √3r याचा कॉन्जुगेट काय आहे, √2 real part as it is minus √3r. Change the sign of imaginary part. So minus √3r. 8th last one काय दिलाय, cos theta plus r sin theta. याचा कॉन्जुगेट काय मिळेल, cos theta हा रियल पार्ट आहे as it is. sin theta हा i चा कोएफिशिएंट म्हणजेच इमॅजिनरी पार्ट. So change the sign of sin theta. It is minus sin theta. Minus I sin theta is our required z bar. अशा पद्धतीने आपण कॉम्प्लेक्स नंबर आणि त्याचे करस्पॉन्डिंग कॉन्जुगेट हे आपण घेतलेले आहे. तर आता आपण थर्ड क्वेश्चन कडे जाऊया. थर्ड क्वेश्चन आहे फाइंड a and b e. थर्ड क्वेश्चन मध्ये 6 एक्झाम्पल आपल्याला दिलेले आहेत. त्याच्यामधला फर्स्ट एक्झाम्पल बघूया. इथे आपल्याला a आणि b च्या व्हॅल्यूज काढायच्या. अननोन जे आहे एक्झाम्पल मध्ये ते आपल्याला फाइंड आउट करायचे. वी हॅव टू फाइंड a and b. फर्स्ट एक्झाम्पल आहे. फर्स्ट एक्झाम्पल a plus 2b plus 2ar is equal to 4 plus 6r. आता आपण एक कन्सेप्ट बघितले, इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर प्रमाणे डेफिनेशन प्रमाणे आपण काय करू शकतो, LHS आणि RHS चे रियल आणि इमॅजिनरी पार्ट्स इक्वेट करू शकतो. सो बाय इथे आपण लिहूया बाय इक्वालिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. By equality of complex numbers, we can equate the corresponding real and imaginary parts on both sides. So, equating real and imaginary parts, a plus 2b is equal to किती मिळेल 4. Call this as equation 1. And 2a is equal to 6. I चे कोएफिशिएंट इक्वेट केले. इथं जे रियल पार्ट आहे ते आपण इक्वेट केले. तर 2a is equal to 6 करून a ची व्हॅल्यू काय मिळेल, a is equal to 3. Now substitute this value of a in equation 1, we'll get value of b. Put a is equal to 3 in equation 1. So 3 plus 2b is equal to 4. 3b is equal to 4 minus 3. Okay, 4. So 2b है 4 minus 3. 2b is equal to 1. So b is equal to 1 by. Okay. Hence, a is equal to 3 and b is equal to 1 by 2. b is equal to 1 by 2. So first equation. आता आपण सेकंड एक्झाम्पल करूया. सेकंड एक्झाम्पल काय आहे बघा. Second example, a minus b plus a plus br plus a plus br is equal to a plus 1r. Okay. By equality of complex numbers, we get और इथं आपण हे लिहू शकतो इक्वेटिंग रियल आणि इमॅजिनरी पार्ट्स ऑन बोथ साइड्स. त्याचे लिहू शकतो इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स on both sides.
is equal to a, real part, and imaginary part a plus b is equal to 5. ओके, याला आपण इक्वेशन 1 दिलूया आणि हा सोडवायला घेऊया. ठीक आहे, हा 1 आणि हा 2 असेल. तर इक्वेशन 1, सिन्स a minus b is equal to a पॉझिटिव्ह आहे दोन्हीकडे, म्हणजे मायनस बी इज इक्वल टू ए मायनस ए, म्हणजे बी इज इक्वल टू काय येतो 0. पुट दिस बी इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 2, विल गेट a. पुट b इज इक्वल टू 0 in equation 2, we get a plus 0 is equal to 5, so a is equal to 5 is our required solution. Hence a is equal to 5 and b is equal to 0. Okay, आता आपण थर्ड एक्झाम्पल कडे जाऊ. Third example, a plus b into 2 plus I is equal to b plus 1 plus 10 plus 2ai, 10 plus 2a into I. आता इथं पुन्हा रियल आणि इमॅजिनरी पार्ट इक्वेट करायचे, पण त्या अगोदर इथं आपल्याला सिम्प्लिफिकेशन करायचं. डायरेक्टली इक्वेट करता येणार नाही, तर याचे सगळे आरएचएस मध्ये रियल आणि इमॅजिनरी पार्ट्स. तर इथं प्रोडक्ट दिलाय, ठीक आहे, त्या ॲडिशन नाहीये, प्रोडक्ट आहे. म्हणजे हा प्रोडक्ट अगोदर सिम्प्लिफाय करून घ्यायचा आणि मग रियल आणि इमॅजिनरी पार्ट्स इक्वेट करायचे. तर इथं ए ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. सो 2a प्लस ai प्लस 2b प्लस bi. ठीक आहे, a आणि b आपण मल्टिप्लाय करून घेतलं या ब्रॅकेटला, इज इक्वल टू b प्लस 1 प्लस 10 प्लस 2ai. आता इथं रियल पार्ट एकत्र करूया. 2a प्लस 2b प्लस इमॅजिनरी पार्ट एकत्र करायचं आहे, आय कॉमन घ्यायचा आहे, ए प्लस बी इंटू आय. आता इथं रियल पार्ट बी प्लस 1, इमॅजिनरी पार्ट 10 प्लस 2a इंटू आय. आता इथं आपण लिहायचं इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट्स. Equating real and imaginary parts on both sides, we get 2a plus 2b is equal to b plus 1. Okay, now we get 2a plus 2b is equal to b plus 1. Call this as equation 1. And imaginary part a plus b is equal to 10 plus 2a. Call this as 2. आता इक्वेशन 1 सॉल्व करूया. फ्रॉम इक्वेशन 1, किंवा इथंच तुम्ही डायरेक्टली केलं तरी चालेल. इथं सिम्प्लिफाय करून मग दुसरं इक्वेशन आपण लिहूया. तर काय, हा बी आहे 2a, हा पॉझिटिव्ह बी इकडे आला की निगेटिव्ह 2b मायनस बी काय येतो प्लस b इज इक्वल टू 1. आता याला इक्वेशन 1 लिहूया. नेक्स्ट a प्लस बी and a plus b is equal to 10 plus 2a. आता a फॅक्टर आपण एकत्र करायचे. 2a LHS ला आला की -2a plus a काय येतो -a plus b is equal to 10. Call this as equation 2. आता हे दोन इक्वेशन सोडवायचे a आणि b च्या व्हॅल्यूज साठी. त्यासाठी दोन्ही इक्वेशन आपण सबस्ट्रॅक्ट करून घेऊया. प्लस बी आहे, बी कॅन्सल होईल आणि आपल्याला a ची व्हॅल्यू मिळेल. सो सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2. आता इथे 1 आणि 2 सबस्ट्रॅक्ट करूया. 2a plus b is equal to 1. 2 काय आहे
मायनस ए प्लस बी इज इक्वल टू 10. ते सबस्ट्रॅक्शन करायचं, प्रत्येक पदाचं चिन्ह बदलायचं. तर काय हा प्लस, हा मायनस आणि हा मायनस. तर इथं काय मिळेल बघा, 2a and plus a. 2a plus a 3a. हा 0 1 minus 10 is equal to minus 9. ओके, तर इथं 3a is equal to minus 9 आला. सो a is equal to किती मिळेल, 3a is equal to minus 9. a is equal to minus 3. Now put this value of a in equation 1. Put a is equal to minus 3 in equation 1. 1 मध्ये किंवा 2 मध्ये रिप्लेस करायचे, आपल्याला b ची व्हॅल्यू मिळेल. a is equal to किती आहे, minus 3. minus 3 into 2 minus 6 plus b is equal to 1. So b is equal to 1 plus 6. So b is equal to 1 plus 6 is 7. Okay? अशा पद्धतीने आपल्याला a आणि b या व्हॅल्यू काढायच्या होत्या. इथं आपण अगोदर इथं मल्टिप्लिकेशन सिम्प्लिफाय केला, प्रोडक्ट घेतला आणि मग रिअल आणि इमॅजिनरी पार्ट इक्वेट करून घेतले. ठीक आहे, आता आपण फोर्थ एक्झाम्पल कडे जाऊया. फोर्थ एक्झाम्पल, fourth one, ABI is equal to 3a minus b plus 12i plus 12i. तर आता इथं आपल्याला रिअल आणि इमॅजिनरी पार्ट इक्वेट करता येते रिलेटिव्ह आणि आरएचएस चे. डायरेक्ट इथं सिम्प्लिफाईड फॉर्म दिलेला आहे. तर इथं रिअल पार्ट नाही आहे, तो काय घ्यायचा, 0 प्लस बी आय. इथं आपण डायरेक्ट स्टेप लिहू शकतो, इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट्स. Equating real and imaginary parts, we get 3a minus b is equal to 0. 3a minus b is equal to 0 आहे, म्हणजेच a in terms of b आपल्याला घेता येईल. 3a is equal to b. a is equal to काय मिळेल, b upon 3. For this as equation 1. And ab is equal to काय मिळेल, 12. Imaginary parts आपण equate केले. a is equal to 12. Now put this value of a here. From 1, call this as 2. Now put a is equal to b by 3 in equation 2. We get b by 3 into b is equal to 12. b into b square is equal to 3 multiply with 12 into 3. So b square is equal to 36. मग b ची व्हॅल्यू काय मिळेल, प्लस और मायनस 6. b is equal to प्लस और मायनस 6. आता ही b ची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये किंवा 1 मध्ये रिप्लेस केली तरी चालेल. पुट b is equal to प्लस और मायनस 6 in equation 1. We get a is equal to प्लस और मायनस 6 अपॉन 3. 3 ने इथं डिवाइड करायचं आहे, प्लस और मायनस साइन ॲज इट इज ठेवायचं. 3 to the 6. So a is equal to plus or minus 2. Hence we will get the values of a and b. a is equal to plus or minus 2. b is equal to plus or minus 6 are the required values. तर आपण आता फोर्थ एक्झाम्पल पूर्ण केले. आता आपल्याला फिफ्थ एक्झाम्पल बघायचं. फिफ्थ एक्झाम्पल बघूया. फिफ्थ एक्झाम्पल, 1 upon a plus ib is equal to 3 minus 2i. 3 minus 2i. तर या एक्झाम्पल मध्ये बघा, डायरेक्ट
करण्याची गरज आहे. बघा सिम्प्लिफाईड फॉर्म काय मिळेल. आता इथं डिनोमिनेटरला a प्लस ib आहे, तो RHS ला गेला की मल्टिप्लिकेट होईल. मग 1 इज इक्वल टू काय मिळेल 3 मायनस 2i इंटू a प्लस ib. मल्टिप्लिकेशन करू इथं घेतला तर 3 इंटू a प्लस ib मायनस 2i इंटू a प्लस ib विच इज इक्वल टू 3a प्लस 3bi minus 2ai minus 2bi square. मल्टिप्लिकेशन घेतला इथे मायनस 2i डिस्ट्रीब्यूट केला तर साइन चेंज झाला. ओके तर आता इथं 1 इज इक्वल टू काय मिळेल 3a प्लस या दोघांमधून i कॉमन निघेल 3b मायनस 2ai i स्क्वेअरची व्हॅल्यू -1 सो प्लस 2b सिन्स i स्क्वेअर इज इक्वल टू -1. सो 1 इज इक्वल टू इथे आता रियल पार्ट एकत्र करता येईल 3a प्लस 2b प्लस 3b मायनस 2ai. नाउ इक्वेटिंग रियल and imaginary parts on both sides. इथे आपण लिहू शकतो इथे इमॅजिनरी पार्ट नाही आहे म्हणजे तो किती घ्यायचा 0 घ्यायचा. इथे लिहूया इक्वेटिंग रियल and imaginary parts we get 3a plus 2b is equal to 1. Well, this is equation 1. पुढे 3b minus 2a is equal to 0. imaginary part इथे नाही आहे त्यामुळे तो काय घेतला 0. याच्यावरून काय मिळेल 3b is equal to 2a. So b is equal to 2a upon 3. ही b ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये रिप्लेस करूया. सो इक्वेशन 1 becomes किंवा इथे लिहूया पुट b is equal to 2a by 3 in इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये रिप्लेस करूया. काय मिळेल 3a plus 2 into 2a upon 3 is equal to 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 into 3 9a plus 2 into 2 4a divided by 3 is equal to 1. 9 plus 4 is 13a is equal to 3 multiplied by 1 is 3. So a ची व्हॅल्यू इथे मिळते 3 by 13. a ची व्हॅल्यू 3 by 13 मिळाली. Now put a in equation 2. याला इक्वेशन 2 धरूया. Put value of a in equation 2. आपण लिहूया put a is equal to 3 by 13 in equation 2. We get b is equal to 2 by 3 into a is 3 by 13. 3 cancels. So b is equal to 2 by 13. Okay? Hence a is equal to 3 by 13 and b is equal to 2 by 13 are our required simplification. Okay? A solution. आता आपण लास्ट एग्जांपल कडे जाऊया. लास्ट एग्जांपल इज 6th one. 6th example. a plus ib into 1 plus I is equal to 1 plus I is equal to 2 plus I. याच्यामध्ये बघा इथे सिम्प्लिफाईड फॉर्म दिलेला नाहीये तो आपल्याला अगोदर करून घ्यायचा. तर इथं मल्टिप्लिकेशन करायचं सिम्प्लिफाईड फॉर्म आपल्याला मिळेल a multiplied by the bracket a plus ai ib multiplied by the bracket 1 plus I. So ib plus I square b is equal to 2 plus I. इथं I square ची व्हॅल्यू -1. a प्लस याच्यामधून I कॉमन घेतला a plus b I minus b is equal to 2 plus I.
रियल पार्ट एकत्र करून घेऊया. a मायनस बी प्लस a प्लस बी आय इज इक्वल टू 2 प्लस आय. सो now equating real and imaginary parts, real part and imaginary parts equate करायचे. तर लिहूया equating real and imaginary parts. We get a minus b is equal to 2. Call this as equation 1. A plus b is equal to 1. Call this as equation 2. Now add 1 and 2. Adding equation 1 and 2. We get a minus b is equal to 2. A plus b is equal to 1. Add केला plus b minus b 0. So 2a plus 0 is equal to 3. A is equal to काय मिळेल 3 by 2. 2a is equal to 3. So a is equal to 3 by 2. Put a is equal to 3 by 2 in equation 1 or 2. Equation 2 मध्ये replace करूया. Put a is equal to 3 by 2 in equation 2. 2 मध्ये replace केला. a is equal to 3 by 2 plus b is equal to 1. So b is equal to काय मिळेल 1 minus 3 by 2, that is 2 minus 3 upon 2. म्हणजेच किती मिळेल b is equal to minus 1 by 2. Hence we get a is equal to 3 by 2, b is equal to minus 1 by 2. अशा पद्धतीने आपले क्वेश्चन 1, क्वेश्चन 2 आणि क्वेश्चन 3 या लेक्चरमध्ये आपण पूर्ण केले. पुढच्या लेक्चरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 4 घेणार आहोत. थँक्यू.